आपला प्रवास होतोय गणेश कृपा ट्रॅव्हल्सनी थेट गणपतीपुळे। तर गणपती बाप्पाचं नामस्मरण करून ह्या प्रवासाला स्टार्ट करूया। तर बोला गणपती बाप्पा मोरया। सो तुम्ही ह्याच रूटला असतात का? मुंबई गणपतीपुळे हीच गाडी तुमची आहे? विनाकारण गुंडगिरी। चला आता भेटूया, बरं वाटलं भेटून तुम्हाला। चलो बाय बाय। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सो लास्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी सांगितलं होतं की आपली मॉन्सून सिरीज स्टार्ट होणार आहे। तर त्या निमित्ताने ना आपला प्रवास होतो पुन्हा एकदा कोकणात, ते पण कुठे? गणपतीपुळे इथे। सो लास्ट टाइम ना मी साई पूजा ट्रॅव्हल्सने प्रवास केला होता आणि त्या व्हिडिओला ना खूप चांगला प्रतिसाद भेटला। तर म्हटलं की ना ह्यावेळी पण आपण नामांकित ट्रॅव्हल्सने प्रवास करू, जेणेकरून ना तुम्हाला ही ब्लॉग बघायला आवडेल। सो नक्की ही ट्रॅव्हल्स कोणती, हिचा रूट काय, फेअर किती, हे सर्व ना तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। तर मी राहिला आहे जोगेश्वरीला आणि इथे ना 2 स्टॉप्स आहेत, एक तर श्यामनगर तलाव आणि दुसरा इस्माईल कॉलेज। तर आपली गाडी ना ठीक 6:15 वाजता येणार आहे इस्माईल कॉलेजला। आता वाजलेत 5:45, आपण आता लवकर 5 मिनिटात निघूया, आपण भेटूया इस्माईल कॉलेज जवळ। चला। सो मित्रांनो, आपला प्रवास होतोय गणेश कृपा ट्रॅव्हल्सनी थेट गणपतीपुळे। तर गणेश कृपा ट्रॅव्हल्स ना ही नामांकित गाडी आहे, बरोबर? आता गणपतीपुळेतली। आणि आपल्या सोबत आहे आपले दादा। तुमचं नाव काय? शैलेश कामतेकर। गणेश शैलेश कामतेकर। शैलेश कामतेकर। तुमचं नाव? मयूर। मयूर। तुम्ही ह्या गाडीवर नेहमी असतात का? आणि तुम्ही आता केव्हापासून या गाडीवर या? 8 वर्ष तुम्हाला झाली या गाडीवर। आणि दादा लंच पण असतील ना, डिनर पण दादा असतील ना? डिनर नंतर कोण आहेत? दादा आपला प्रवास कुठून होणार आहे? कोणत्या रूटने होणार आहे प्रवास आपला? इथून आता गाडी ठाणा मार्गे जाईल, ठाणा कळवा करून पनवेलला बाहेर पडेल। पनवेलला बाहेर पडणार? हो। पनवेलला बाहेर पडल्यावर मग मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे, तिथून मग रत्नागिरी। हो। रत्नागिरीहून राईट मारून आत ना? रत्नागिरीला जात नाही, रत्नागिरीच्या आधी निवळीतूनच राईट मारतो। निवळीतून राईट मारतो, निवळी फाट्यावर राईट मारे। हा, निवळी फाट्यावर राईट मारतो। आणि रत्नागिरीच्या आधी जयगड खंडाळा। जयगड खंडाळा ना? सो आपला प्रवास तर गणपतीपुळेपर्यंत होणार आहे आणि लास्ट स्टॉप आहे जयगड खंडाळा। सो आपण ट्राय करूया की जेवढं आपल्याला शूट करायला भेटेल दादांसोबत। सो ही गाडी ना 2x2 सीटर गाडी आहे, पुशबॅक, आणि असा काही इंटिरियर आहे गाडीचा। आज गाडी ना पूर्ण खाली आहे, कारण की थर्सडे असल्यामुळे ना इतकी रश नाही आहे कोकणात जाण्यासाठी। आणि आपल्यासोबत ना ह्या जर्नीमध्ये प्रवास करतायत रोहन सावंत। या रोहनमुळे ना मला खूप शिव्या पडल्यात घरातून। त्याची आई त्याला पाठवत नव्हती, पण जबरदस्ती मग तो रडत रडलो नाही पाठवलं। मम्मी नाही पाठवत होती, पण पाठवलं पण शेवटी। चला आता एकत्र प्रवास करूया, एन्जॉय करूया। आपण ब्लॉग बनवतोय, चॅनलला नक्की विजिट करा, रोहन सावंत ब्लॉग्स। चलो सफर चालू करते हैं मेरी जान। टिंग 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 टिंग। आणि मुंबई गोवा हायवेचा जो लेटेस्ट स्टेटस आहे ना, तो पण दाखवू आपल्या प्रेक्षकांना। म्हणजे ज्यांना ट्रॅव्हल करायचं आहे तर रस्ता चांगला आहे की खराब आहे तुम्हाला समजेल ह्या व्हिडिओमध्ये। आपला प्रवास होतोय थेट गणपतीपुळे। तर गणपती बाप्पाचं नामस्मरण करून ह्या प्रवासाला स्टार्ट करूया। तर बोला गणपती बाप्पा मोरया। दादा रस्ता कुठपर्यंत चांगला आहे मग हा आपला? ऑलमोस्ट कामं झालेली आहे, एक सिंगल पट्टा चालू केलेला आहे। आधी मध्ये कोलाडला वगैरे थोडे आहेत खड्डे आहेत, पावसाळा टाइम आहे ना, पावसाळी दिवस आहे, थोडे खड्डे पडणार वगैरे आहेत काय? म्हणजे
आहेत ना, थोडे असणार. खूप जास्त पाऊस पडायला स्टार्ट झालाय जस्ट. आधी पाऊस नव्हता निघताना, पण आता पाऊस स्टार्ट झालाय आणि मस्तपैकी असा हा प्रवास होणार आहे आपला पावसातून कोकणात. कारण कोकणात आता एक वेगळीच मजा असते, पावसातून ट्रॅव्हल करायची म्हणजे एक वेगळीच मजा असते. सो आज तो अनुभव भेटतोय. सो मित्रांनो, गणेश कृपा ट्रॅव्हल्स आहे ना, ह्या टोटल 4 गाड्या आहेत. 2 मालवणला आहेत आणि 2 गणपतीपुळे अप डाऊन डेली सर्व्हिस. तर सध्या सीझन असल्यामुळे ना मालवणचं हॉल्टवर आहे आणि गणपतीपुळेला 4 गाड्या आहेत बरोबर. सो 2 गाड्या अपला आहेत आणि 2 गाड्या डाऊनला असतात. नेहमी डेली सर्व्हिस असते गाडी. तर ही आहे ना नामांकित गाडी आहे गणपतीपुळ्यातली. सो जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचा ना, त्या गाडी नक्की प्रवास करा. खूप सुंदर आतापर्यंत प्रवास चांगला झालाय. बघूया पुढपर्यंत एंडपर्यंत आपण जाऊया, तेव्हा तुम्हाला फीडबॅक घेईन या गाडीचा. ही सावंतवाडी आहे का? सरळ एंट्री बंद आहे ना? कोणता रस्ता आहे? MIDC रोड आहे ना, कोपर खरेणे. हा सर्वांसाठी बंद आहे की हेवी ओके, ब्रिजचं काम चालू आहे. तर तुम्हाला ना MIDC वरून जावं लागेल जर तुम्ही हेवी व्हेकल चालवत तर. हा रस्ता हा लेफ्ट पनवेल आहे आणि हा राईट. सर्कल मारून आपल्याला पूर्ण क्रॉस करायचा आहे आणि मुंबई गोवा हायवे स्टार्ट होणार.
जेवायसाठी अर्धा तास थांबेला. सो आता आपण जस्ट थांबलोय न्यू मिलन हॉटेल जवळ, जे की खूप फेमस हॉटेल आहे. कोकणातल्या जेवढ्या पण गाड्या जातात ना, न्यू मिलन असेल किंवा संगम असेल किंवा मग आपलं बरेच हॉटेल्स आहेत. म्हणजे दरवेळेला जी ट्रॅव्हल्स येते ना हा, आपली, ते- जोगेश्वरी ती इथेच थांबतात. जास्त करून मिलन असेल किंवा अजून खूप सारे आहेत, शालीमार एक आहे. सो आतापर्यंतचा प्रवास तुम्ही पाहिला असेल, तब्बल 5 तास झाले आणि करेक्ट टायमिंग आहे आता 11 वाजले आहेत आणि 11 वाजता आम्ही पोहोचलो आहे पेनला. आतापर्यंत प्रवास खूप छान झाला, खूप भारी झाला. पाऊस नव्हता, मुंबईला पण नव्हता, इथे आय थिंक जस्ट पडून गेला आहे पाऊस. सो आतापर्यंत पाऊस नव्हता, पण आता बघूया पुढे. जसं आता मी मुंबई गोवा हायवे स्टार्ट केला आहे. आता मेन करून आपल्याला ना कशेडी घाट कवर करायचं, कारण की ना खूप लोकांची अशी इच्छा होती की कशेडी घाट कवर कर. सो आता आपण कॅबिनमध्ये बसून ना मस्तपैकी कशेडी घाटचा अनुभव घेऊया आणि त्यात जर पाऊस पडला ना तर खूप भारी ब्लॉग बनेल. सो प्रयत्न करूया जेवढं होईल ना तेवढं मी शूट करत जाईन, कारण ना थोडीफार झोप पण येते, पण तुमच्यासाठी ना मी ब्लॉग शूट करीन. सो प्रयत्न करू जेवढं होईल तेवढं शूट करू. मम्मीने ना मस्तपैकी घरातून डबा दिला आहे. चपाती आहे, बटाट्याची भाजी आहे आणि तिळगुळ आहे आणि आम्ही फ्राईड राईस पण ऑर्डर केला आहे. तो येईल आता, जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. या जेवायला या. तो ही बघा बोरिवली बांदा गाडी लागली आहे. बोरिवली, सायन, चिपळूण, लांजा, सावंतवाडी, बांदा. मुंबईवरून निघाली ठीक 5-6 वाजता. सो आता आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आपले गाडीचे जे पायलट आहेत तेही चेंज झाले आहेत. सो आता तुमचं नाव काय? शिंदे, उदय शिंदे. उदय शिंदे. सो आता पुढचा प्रवास आहे ना, आपले दादा आता गाडी चालवणार आहेत थेट जय कुठपर्यंत? आरवलीपर्यंत. सो चला एकत्र प्रवास करूया. तुम्ही किती वर्षात इथे आहेत त्या गाडीवर आहेत? 5 वर्ष. तुमचं गाव कुठचं? साखरवा. गणपती बघ स्ट्राईक झालात. सो तुम्ही ह्याच रूटला असतात का? मुंबई गणपतीपुळे हीच गाडी तुमची आहे? सो हक्काची गाडी आहे. हा, अच्छा, ते मालमध्ये बाहेरची आहेत तुम्ही. तुमची गाडी हक्काची गाडी आहे. सो अच्छा, तुमचा ड्रायव्हर गेलाय का बदलीचा? सो आता आपला पुढचा प्रवास होणार आहे कशेडी घाटातून, तर खूप भारी मजा येणार आहे. तर चला ब्लॉग ना शेवटपर्यंत नक्की बघा. समोरचा हा इकोवाला बंद पडलाय काय? वाटतं कोणतरी पुढे. हा बघा, हा हिरो आहे. मधून बिंदास टाकतात. पण हा मला हा इकोवाला का थांबलं कळत नाही. ट्रकवाल्याला मारतात ते काय? अच्छा, ट्रेलरवाल्याला मारलाय ना आता. ट्रेलरवाला आहे ना, त्याला मारला काहीतरी झालं, काहीतरी लफडा ठोकला असणार.
गुंडगिरी. अजून पाऊस पडला पण नाही एवढा, तरी एवढे धुकं आहेत. तुम्ही कसं चालत असेल तर हा तुम्हाला अंदाज आहे पण नवीन चालू शकत नाही कोण, नवीन ड्रायव्हर. समोरून गाडी आली तर प्रॉब्लेम होत नाही. हा कळत नाही. हा हा इथे ह्याच्यावर काय बोलतात
हा पूर्ण एस सारखा आहे एकदम. The next morning. चला आता भेटूया. बरं वाटलं भेटून तुम्हाला. ते समोर ऑफिस आहे आपलं. ते ऑफिस आहे. ते ऑफिस आहे का? चालेल चालेल. चला आता भेटूया. बाय बाय. चला आता. चलो बाय बाय. सो गाईस फायनली आपण पोचलो आहे गणपतीपुळे इथे. आपल्याला गाडीने ड्रॉप केलं गणपतीपुळेला आणि ती गेली जयगडला. आता इथून आपला प्रवास होणार आहे भक्त निवासजवळ. तर ना तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, तुम्हाला मी ना कशेडी घाट दाखवला. तर कशेडी घाट ना त्याने तर चादर ओढलेली धुकाची, कारण काहीच दिसत नव्हतं. तरी पण ना ड्रायव्हर ना खूप मस्त गाडी चालवली. सो जस्ट उतरलो आहे. आता इथून आम्ही जाऊ भक्त निवासला. त्यानंतर ना आराम करू आणि मग दुपारी किंवा संध्याकाळी जाऊ गणपतीपुळेला. ह्या व्हिडिओमध्ये ना फक्त तुम्हाला प्रवास होता दाखवायचा होता गणेश कृपा ट्रॅव्हल्सनी मुंबईवरून गणपतीपुळे. आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. सो झालं फेअरचं. तर साधारण फेअर आहे 700 रुपये पर पर्सन ऑफ सीझनमध्ये. पण सीझनमध्ये ना 1100-1200 रुपये पण असतात. सो आम्हाला कन्सेशन भेटलं चांगलं, ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्ही ना आमच्या नावावर डिस्काउंट घेऊ शकतात. तर चला आपण भेटू का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. वेट 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 काहीतरी थोडं चेंज आहे प्लॅनमध्ये. हा तो चेंज आहे. हे तुम्हाला ना मी नेक्स्ट वॉक सांगेन. ओके बेबी.